ही निवडणूक देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे। ही काय गावकी बावकीची निवडणूक नाहीये। मोदी साहेबांनीच तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान व्हावं। लोकसभेच्या आणखी जागा वाटपाचं तिला काय सुचलं नाही हो का, सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे। काही गोष्टीला थोडासा विलंब लागतो, दोन्ही बाजूला लागतो, आघाडीला पण लागतो, युतीला पण लागतो, इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागतो। आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय। कोणकोणत्या अशी जागा आहेत जिथं सगळा हा तिढा निर्माण झाला? असं काही नाही, तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला, त्या जागेवर तिढा निर्माण झाला। पण मला असं काही वाटत नाही कुणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं। ठीक आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। साधारणतः किती दिवस लागतील सगळा तिढा सुटायला? जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख त्या फेज नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।